आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खेचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या या ओळी ज्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवल्या आणि ज्यांनी आपल्या संघर्षातून स्त्रीच्या नशिबी आलेले अंधाराचे साम्राज्य संपवले, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करते. मंडळी, आज आपण ज्या सावित्रीच्या लेकी म्हणून ताठ मानेने शिक्षण घेत आहोत, त्या शिक्षणाची वाट सावित्रीबाईंसाठी मुळीच सोपी नव्हती. आजच्या काळात एखादी मुलगी शिकली तर आपण तिचे कौतुक करतो, पण 18व्या शतकात जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकायला निघायच्या, तेव्हा हे समाजकंटक लोक त्यांच्यावर शेण, दगड आणि चिखल फेकायचे. त्यांच्या अंगावरचे कपडे खराब व्हायचे. पण सावित्रीबाईंनी कधीही हार मानली नाही. त्या सोबत दुसरी साडी घेऊन जायच्या, शाळेत गेल्यावर साडी बदलायच्या आणि पुन्हा त्याच उत्साहाने मुलींना शिकवायच्या. त्यांच्या या जिद्दीमुळेच 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. सावित्रीबाईंचे कार्य केवळ शाळा काढण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजात पसरलेल्या बालविवाह आणि सतीप्रथा यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध बंड पुकारले. विधवांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी न्हाव्याचा संप घडवून आणण्याचे ऐतिहासिक धाडस दाखवले. त्या केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक थोर समाजसुधारक आणि विचारवंत होत्या. जेव्हा पुण्यात प्लेगची भीषण साथ आली, तेव्हा स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांची सेवा केली. एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी या थोर माऊलीने जगाचा निरोप घेतला. मंडळी, आज आपण डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर किंवा कोणत्याही मोठ्या पदावर स्त्रियांना पाहतो. त्यामागे सावित्रीबाईंचे कष्ट आणि महात्मा फुलेंनी दिलेली साथ आहे. सावित्रीबाईंनी लावलेले हे ज्ञानाचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. आज आपण फक्त सावित्रीबाईंच्या फोटोला हार न घालता त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. शिकणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे हाच त्यांच्यासाठी खरा सन्मान ठरेल. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, शताब्दीचा काळ लोटला तरी नाव तुझे ओठी, शताब्दीचा काळ लोटला तरी नाव तुझे ओठी, स्त्री शिक्षणाची तूच जननी, तूच आमची क्रांतिज्योती, स्त्री शिक्षणाची तूच जननी, तूच आमची क्रांतिज्योती. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.